नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 10वी मराठी विषयातील 4थी कविता अभ्यासणार आहोत. कविता 4थी, उत्तम लक्षण. संत रामदास. संत रामदास यांच्या काव्यांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सामाजिक जाणीव, नैतिक आध्यात्मिक उन्नती, अखंड जागरूकता, अतीव तळमळ त्यांच्या काव्यात आढळते. मनाचे श्लोक हे त्यांचे काव्य अतिशय लोकप्रिय आहे. मराठी घरांघरांमध्ये ते म्हटले जाते. प्रस्तुत अभंगात संत रामदास यांनी आपल्या दासबोध या काव्यरचनेतून घेतला असून संत रामदासांनी या रचनेत एक आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना सामान्य माणसाने काय करावे, काय करू नये याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. आपल्या आचरणात सत्य, विवेक आणून आपली कीर्ती कशी वाढवावी याबद्दल त्यांनी या अभंगात सांगितले आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनाच एक आदर्श व्यक्ती बनायचे असते. यासाठी आम्ही आपल्या नजरेसमोर कोणीतरी आदर्श नक्कीच ठेवतो आणि त्यानंतर आपण सामान्यातून असामान्य बनत जातो. तुम्हाला माहीत असेल की भारतातील महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, अन्य इतर कोणीही व्यक्ती हे असामान्य होते. मग त्यांच्यात कोणते गुण होते बरं? हे आपल्याला संत रामदास आपल्या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला वाटेल की रामदासांचे अभंग हे जुन्या काळातील आहे, पण हे अभंगातील सत्य किंवा त्यांचे म्हणणे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. यात नीती, तत्व, विवेक, विचार याबद्दल सांगितले असून कविता अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी याबाबत तुम्हाला नेहमीच सांगत असतात. म्हणजेच संत रामदास हे आपल्याला एक चांगल्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतायत असे मला वाटते. आपण अभंगाला सुरुवात करूया. श्रुती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. रामदास अभंगाच्या सुरुवातीलाच तुम्हाला या जाणीव करून देतात की बघा, आज या अभंगातून मी तुम्हाला एक सर्व गुणसंपन्न माणूस कसा असेल, सर्वज्ञ माणूस कसा असेल याचे गुण सांगणार आहेत. तुम्ही सावधान व्हावे आणि हे गुण तुमच्या अंगी बाणवावेत, म्हणजे आत्मसात करावे.
मग त्यानंतर तुम्ही एक सद्गुणी, अतिशय यशस्वी आणि छान व्यक्ती बनाल. रामदास आपल्या पुढच्या पंक्तीत म्हणतात, वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. सोप्या शब्दात ते आम्हाला सांगतात की जीवनात कधीच अनोळखी वाट तुम्ही न विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका. वाट चुकण्याचा धोका असतो. कुठलेही फळ ज्याबद्दल तुम्ही जाणत नाही ते फळ तुम्ही खाऊ नका. तुम्ही एक चांगले मनुष्य प्राणी व्हा. कुठलीही पडलेली वस्तू तुम्ही एकदम एकाएकी उचलून घेऊ नका. म्हणजेच ते असे म्हणतात की माहीत करून घेतल्याशिवाय, त्या गोष्टीचे ज्ञान करून घेतल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट करू नये. आपण मनुष्य प्राणी आहोत. आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती करून मगच आपण आपले पाय उचलले पाहिजे. यानंतर पुढे म्हणतात, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. रामदास तुम्हाला असे सांगतात की कुठलाही प्रसंग असू दे, तुम्ही लोकांना विनंती करूनच त्यांच्याकडून आपले काम करून घ्यावे. आर्जव करावी. तुमची भाषा नेहमीच विनंतीची असावी. जे काही धनसंपत्ती मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये पापाने ती धनसंपत्ती तुम्ही मिळवू नका. पापाचे धनी होऊ नका. कितीही कठीण असला तरी पुण्याचा मार्ग तुम्ही सोडू नका. तो मार्ग कठीण असणारच, पण अशा खडतर मार्गावर चालत पाप तुम्हाला जोडायचे नाही आहे आणि पुण्य तुम्हाला सोडायचे नाही. याच मार्गाने आणि रामदासांचे ऐकून तुम्ही जर जीवनात जगाल तर मग यश तुमचेच. कुठलीही कठीण अडचण असू दे, प्रसंग मोठा असू दे, रामदासांचे प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. बालमित्रांनो, पुढे ते म्हणतात, तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. समाजात अनेक भांडखोर लोक असतात. न विचार करता भांडतात. त्यांच्याशी आपण भांडायला जाऊ नये. अनेक वाचाळ जे व्यर्थ बडबड करतात, त्यांच्याशी आपण तंटा करू नये. आणि नेहमीच संत संघाचा आपण खंड पडू द्यायचा नाही आहे.
आपल्या मनात, म्हणजे जीवनात वावरताना अनेक व्यक्ती तुम्हाला भेटतात, जे भांडखोर आहेत, वाचाळ आहेत. पण तुम्ही एक गोष्ट पक्की खुणगाड बांधून घ्या, की संत संग जर तुमच्याबरोबर असेल तर जीवन सुसह्य होईल. तुम्ही शांतपणे जीवनात वावरू शकता. मुलांनो, आपण नेहमीच दुसरे काय करतात, त्यांचे कसे चुकले यावर जास्त भर देत असतो. पण जीवनात आपण नेहमीच आपण काय करतो, आपल्याला कसे वागायचे आहे, मी कुठे चुकत नाही ना, याचा विचार नेहमीच करायला हवा. पुढच्या पंक्तीत ते म्हणतात, आळसे सुख मानू नये, चाहडी मनास आणू नये, शोधल्याविण करू नये कार्य काही. झोपून राहणे, आळशीपणाने राहणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, सुस्तावल्यासारखे राहणे, हे कधी करायचे नाही. माणूस कर्माने मोठा बनतो, यासाठी कर्म करायला हवे. चहाडी, एकमेकाविषयी मागून बोलणे, ही कधीच मनात आणायची नाही. आपल्या मित्रमैत्रिणींनी एखादी सांगितलेली गोष्ट ही दुसऱ्याला सांगण्यात काय बरं मोठेपणा आहे. तुम्ही तर दुसऱ्याची चहाडी तिसऱ्याला सांगितली नाही, तर तुमची कधीच चहाडी आणि कोण कोणास सांगणार नाही. कुठलेही कार्य हे शोधल्याशिवाय करायचे नाही. म्हणजे ज्या मार्गावर तुम्हाला जायचे आहे ते पहिल्यांदा त्याची माहिती करून घ्यावी, त्याबद्दल संपूर्ण माहिती करावी, पूर्ण शोधून सगळे कार्य करावे. आपल्या कार्यामध्ये धडसोड ही वृत्ती नसावी. अपूर्ण माहितीने काय होतं, तर आपण एक कार्य करतो, मग दुसरे करतो, मग ते अर्धवट ठेवतो आणि मग तिसरे करतो. जर मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती पहिलीच करून घेतली तर मग ते कार्य पुढे जाणारच. संत रामदास आपल्या पुढल्या पद्यात असं म्हणतात, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये काही केल्या. स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास आणा की कुठल्याही सभेमध्ये, लोकांमध्ये तुम्ही बोलायला लाजायचे नाही. मग आता बोलायला सांगितल्यावर काहीही बोलायचे तर नाही, बाष्कळपणे बोलायचे नाही. म्हणजेच अवाजवी बडबड ही करायची नाही. ज्या बोलण्याला अर्थ नसेल असे बोलायचे नाही. कुठल्याही मित्राच्या सांगण्यावरून आपण पैजेच्या नादी लागू नये. कुठलाही प्रसंग तुमच्यावर आला तर यापासून तुम्ही वाचायचे आहे. यालाच हुशार माणूस असे म्हणतात ना मुलांनो, की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तर या रामदासांच्या अभंगातून
शिकण्यासारखे खूप आहे की नाही? पुढील पंक्ती बघा. कोणाचेही उपकार घेऊ नये. घेतला तरी कोणाचेही उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये. विश्वासघात. मुलांनो, जीवनात शक्यतो कोणाचेही उपकार आपण घेणे टाळावे. प्रत्येकास आपले काम सांगून आपण नकळत त्यांचे उपकार घेत असतो. आणि समजा तुम्ही हे उपकार घेतलेच तर ते कधीही बाकी ठेवायचे नाहीत. तुम्ही कोणाकडूनही पैसे उसने घ्या, कामाची मदत घ्या, कठीण प्रसंगात कसली मदत घ्या, पण त्या उपकाराची परतफेड ही व्हायलाच हवी. आणि पुढे ते म्हणतात की काही झाले तरी आपण दुसऱ्याला दुःख, पीडा देण्यात धन्यता मानू नये. काय होईल दुसऱ्याला दुःख दिले तर? तुम्हाला क्षणभर चांगले वाटेल, पण तुमच्या मनाला सतत तीच जाणीव राहील. तुम्ही पापाचे धनी व्हाल. आयुष्यात विश्वासघात हा कधीच आपल्या ध्यानीमनी नसावा. एखादा माणूस जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो विश्वास तुम्ही पूर्ण केला पाहिजे. आई वडील यांचा विश्वासघात कधीच करू नये. जीवनात वावरताना जे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना आपण पूर्ण न्याय दिला पाहिजे. व्यापकपण सांडू नये. पराधीन होऊ नये. आपले ओझे घालू नये कोणा एकासी. व्यापकपण, मनाचा मोठेपणा, छोटे विचार, संकुचित विचार यामध्ये आपण कधीच राहू नये. आपण नेहमीच स्वतःचे काम स्वतः करावे. पराधीन होऊ नये. जर ही सवय आपल्याला लहानपणीच लागली तर आपण आयुष्यात फार मोठे होऊ शकतो. कारण आदर्श माणसाचे गुण तेच आहेत की ज्यामध्ये ते मनाचा मोठेपणा ठेवतात, दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. स्वतःचे जे पण काम आहे, ओझे आहे, ते दुसऱ्यावर लादू नये. ते आपले आपणच करावे. जितका माणूस स्वावलंबी तितका तो आदर्श. आणि मग यश हे त्याचंच. बघा, पुढच्या कडव्यात रामदास म्हणतात, सत्य मार्ग सांडू नये. असत्य पंथे जाऊ नये. कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्ग हा नेहमीच तुमचा असायला हवा. असत्याच्या मार्गाला आपण कधीच
जायचे नाही. असं म्हणतात की सत्य हे एकदाच बोलायला लागतं आणि असत्यासाठी तुम्हाला वारंवार खोटे बोलावे लागते. त्यामुळे कितीही त्रास किंवा प्रसंग मोठा असला तरी असत्य आपण बोलायचे नाही. जो फुकट अभिमान आपल्याला वाटतो की मीच मोठा, मलाच सारे कळते, ह्या अभिमानात राहू नये. हा अभिमान कधीकधी आपल्याला शेवटी अतिशय वाईट मार्गावर नेऊन ठेवतो. सत्याचा मार्ग हा नेहमीच खडतर असतो, पण असत्यापेक्षा तो बरा असतो. जर तुम्ही व्यर्थ अभिमान बाळगला तर तुम्ही प्रगती कधीच करू शकणार नाही. संत रामदास शेवटच्या पद्यात सांगतात की अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. मुलांनो, आम्हाला नेहमीच वाटते की आपली कीर्ती व्हावी. कीर्ती 2 प्रकारची असते, अपकीर्ती पण असते आणि सत्कीर्ती पण असते. आणि मला माहिती आहे तुमच्यासारख्या सुजाण आणि हुशार मुलांना अपकीर्ती व्हावी असं का वाटेल? की नाव तर करायचं आहे, पण लोक मागून बोलणारे आहेत, ते आपल्या नावाची बदनामी करतायत, तर ती नको. सतकीर्ती हवी. या सतकीर्तीने तुमचे आईवडील, गुरुजन, शिक्षक हे तुम्हास खूप चांगले ओळखतात आणि ती वाट सतकीर्तीचीच हवी. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्याही मार्गाने जायचे नाही. तुमचे नाव नावाजलेले राहिले पाहिजे आणि ह्यासाठी आपण विवेकाने, दृढ संकल्पाने, छान मार्गानेच जायला पाहिजे. अशा मार्गाने गेलात तर मग ती वाट तुम्हाला जीवनाच्या यशाच्या उत्तुंग पर्वतापर्यंत नेऊन पोचवणारच. म्हणजेच आपल्या जीवनात आपल्याला आपले नाव, आईवडिलांचे नाव हे उज्ज्वल करायचे आहे, कारण त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. संत रामदासांच्या या अभंगात तुम्ही पाहिलं तर अतिशय साध्या, सोप्या, सुंदर भाषेमध्ये जे गुण सांगितलेले आहेत, ते गुण तुमच्या रोजच्या कामात, रोजच्या व्यवहारात, रोजच्या अभ्यासात जर तुम्ही अभ्यासले तर तुम्ही एक यशस्वी विद्यार्थी नक्कीच बनवू शकाल. त्यामुळे नेहमीच या अभंगाची आणि या गुणांची, त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या नवनवीन सांगितलेल्या विचारांची तुम्ही कास सोडू नये, ही नम्र विनंती. नमस्कार.